तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 55 सॉल्व करणार आहे. अ वर्टिकल स्प्रिंग ऑसिलेट विथ अ पिरियड 2 सेकंड विथ मास यम इज सस्पेंडेड फ्रॉम इट. तर एक वर्टिकल स्प्रिंग आहे जो ऑसिलेट करतोय, ज्याचा टाइम पिरियड आहे 2 सेकंडचा आणि त्याला यम एवढं मास आपल्याला सस्पेंड करायचं आहे. वेन द मास यम इज ॲट रेस्ट, जेव्हा मास कसा असणार रेस्टला, द स्प्रिंग इज स्ट्रेच थ्रू हर डिस्टन्स ऑफ. तर जेव्हा तो रेस्टला असेल तर आपल्याला काय करायचं, स्प्रिंगला स्ट्रेच करायचं. तर किती डिस्टन्सने आपल्याला स्ट्रेच करायचं आहे ते आपल्याला ठिकाणी फाईंड करायचं आहे. आणि ब्रॅकेटमध्ये दिलेले टेक जी इज इक्वल टू पाय स्क्वेअर इज इक्वल टू 10. जीची आणि पाय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला 10 घ्यायची. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए ते आहे 4 मीटर, बी ऑप्शन आहे 3 मीटर, सी ऑप्शन आहे 2 मीटर आणि लास्ट डी ऑप्शन आहे 1 मीटर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर याला आपण सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक वर्टिकल स्प्रिंग दिलेला आहे जो ऑसिलेट करतोय आणि त्याचा टाइम पिरियड दिलेला आहे तुम्हाला 2 सेकंद इतका. तर स्प्रिंग दिलेला आहे आणि त्याचा टाइम पिरियड दिलेला आहे, तो टी ने रिप्रेझेंट करणार आणि तो दिलेला आहे किती, तर 2 सेकंद इतका त्याचा टाइम पिरियड दिलेला आहे. त्याचा मास यम इतकं दिलेला आहे, तो सस्पेंड केलेला आहे. जेव्हा मास हा रेस्टला असेल तर स्प्रिंगला स्ट्रेच करायचं, किती डिस्टन्सने आपण स्ट्रेच करणार ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं. ओके, तर या ठिकाणी वर्टिकल स्प्रिंग दिलेले आहे. ओके, सपोज हा रिजिड सपोर्ट घेतला आपण आणि त्याच्यापासून आपण एक स्प्रिंग घेतलं. आता या स्प्रिंगला आपण एक बॉडी कनेक्ट केलेलं आहे, त्याचं मास किती, तर यम इतकं. सध्या कसं आहे रेस्टला आहे, याचा अर्थ त्याच्यावरती जो फोर्स ॲक्ट होणार आहे तो फोर्स असणार आहे त्याचं स्वतःचं वेट म्हणजे किती असणार, यम जी इतकं. आणि या रेस्टला असताना त्याला परत स्ट्रेच करायचं आपल्याला, म्हणजे हा जो फोर्स आहे वेटला कोण बॅलन्स करणार आहे, तर रिस्टोर फोर्स. याला पुन्हा तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला घेऊन येईल, बरं का नाही. मग वेट ऑफ द बॉडी इन रेस्ट कंडिशन, तर आपण कंडिशन लिहून टाकू, वेट ऑफ द बॉडी याला कोण बॅलन्स करणार आहे, रिस्टोरिंग फोर्स. वेट किती आहे, तर वेट आहे आपलं एम जी. फिगरमध्ये जर घेतलं तर रेस्टला त्याचं वेट किती असणार, एम जी. आणि जो रिस्टोरिंग फोर्स आहे, रिस्टोरिंग फोर्स का असतो, के एक्स इतका का असतो, तर रिस्टोरिंग फोर्स. ओके, तर आपल्याला एक्स या ठिकाणी फाईंड करायचा आहे. आता हा जो के, तो के इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा, तर डिवाइड करा, म्हणजे आपल्याला एक्स भेटून जाईल आणि तो काय भेटेल, एम जी डिवायडेड बाय काय 8. आता एम ची व्हॅल्यू आपल्याला नाही दिलेली आहे, जी ची व्हॅल्यू आणि पाय स्क्वेअरची व्हॅल्यू सेम दिलेली आहे. जी स्क्वेअर आणि पाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, 10. ओके, तर ते घेता येईल जीची व्हॅल्यू, पण के पण नाही आपल्याकडे, म्हणजे दोन गोष्टी आपल्याकडे अननोन आहे. म्हणून आपण याला काय करू, इक्वेशन 1 कन्सिडर करू. त्याच्यासाठी आपल्याला टाइम पिरियड दिलेला आहे, मग त्याचा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो, त्याच्याने यम आणि के ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. मग टीचा जो फॉर्म्युला आहे तो काय, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट यम अपॉन के. बघा, हा जो यम अपॉन के तो आपल्याला या ठिकाणी भेटू शकतो. टीची जी व्हॅल्यू आहे, टीची व्हॅल्यू किती आहे, 2, आणि राहिला 2 पाय अंडर रूट यम अपॉन के. इथला 2 आणि इथला 2 काय आला, कॅन्सल. आता याचं स्क्वेअरिंग करून घेऊ. ओके, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ओके, दोन्ही साईडला काय करू, स्क्वेअरिंग. 1चा स्क्वेअर किती होणार, 1, आणि हा जो पाय त्याचा पण स्क्वेअर होणार, पाय स्क्वेअर. इथलं स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे तो करायला यम अपॉन के. आपल्याला यम अपॉन केच लागत होता, हा पाय स्क्वेअर जो आहे इकडे मल्टिप्लाय, तो काय करा, डिवाइड. मग आपल्याला यम अपॉन के याची व्हॅल्यू किती भेटेल, तर 1 अपॉन पाय स्क्वेअर. ही व्हॅल्यू पुट करा इक्वेशन 1 मध्ये. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, तर इक्वेशन 1 काय आहे, तर इक्वेशन 1 आहे एक्स. यम अपॉन के जो आहे त्याच्या जागी काय टाकायचं, 1 अपॉन पाय स्क्वेअर, आणि आणखीन एक टर्म शिल्लक आहे तो म्हणजे काय, जी. पण तुम्हाला दिलेली आहे पाय स्क्वेअरची आणि जीची व्हॅल्यू कशी आहे, तर सेम आहे. पाय स्क्वेअर आणि जीची व्हॅल्यू सेम आहे आणि ती किती घ्यायला लावली आपल्याला, 10 या केसमध्ये घ्यायला लावलेली आहे. ओके, तर हे जर सेम असेल तर पाय स्क्वेअर आणि जी काय झाला, कॅन्सल झाला, म्हणून आपला जो एक्स असणार आहे तो किती असणार आहे, 1. मग या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं, आता मीटरमध्ये दिलेलं डायरेक्टली स्टँडर्ड युनिट, तर आपलं जी डिस्प्लेसमेंट आहे ते किती होणार, 1 मीटर. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन डी म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 मीटर.